सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे सुरू आहेत. देशातील सत्ताधारी आणि विरोधक संभाव्य उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच 5वी यादी जाहीर केली आहे. या 5व्या यादीत बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतला तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे आता कंगना रनौत भाजपाच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. कंगनासह टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका रामायणामधले श्रीरामची भूमिका केलेले अरुण गोविल यांना देखील भाजपने उमेदवारी दिली असून ते मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. या दोघांव्यतिरिक्त यादीत उद्योगपती आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचंही नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या काही तास आधीच काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपा पक्षात प्रवेश केला होता. नवीन जिंदाल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पिलीभीतमधून वरुण गांधी यांना डावलून ही जागा काँग्रेसचे माजी नेते जितीन प्रसाद यांना देण्यात आली. तर भाजपाकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 3 जागांचा समावेश असून या यादीत सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील अद्याप अनेक जागांवर उमेदवारी घोषित करण्याची अजून बाकी आहे. या चुरशीच्या लढतीत महायुतीमध्ये कोणकोणत्या जागेवर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असेच ताजे आणि नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.